दररा 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 नमस्कार, मी देवानंद भालेराव आणि माझा मित्र सुरेश कुंभार. आज गांधी जयंतीनिमित्त म्हणजेच 2 ऑक्टोबर 2021 रोजी आता आपण आलेलो आहोत वर्धा जिल्ह्यामधील जो सेवाग्राम आश्रम आहे, म्हणजे बापूंचा आश्रम बापू कुटी या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. आज आपण दिवसभर या बापू कुटीमध्ये फिरून तिथल्या काही गोष्टी जाणून घेऊन सगळ्या गोष्टींचा एकंदरीत आनंद घेतलेला आहे. याच गोष्टी आज आपण आपल्यासोबत शेअर करणार आहोत. तर सूरज, थोडक्यात तुला आज दिवसभरामध्ये या बापू कुटीमध्ये आल्यानंतर, इथं फिरल्यानंतर, इथल्या बारीक सारीक गोष्टींचा अनुभव घेतल्यानंतर तुला एकंदरीत कसं वाटतंय, काय वाटतंय, थोडंसं आपल्या प्रेक्षकांना सांग. एकंदरीतच अगदी लहानपणापासून नोटेपासून म्हणा किंवा शाळेतल्या पाठ्यपुस्तकांपासून आपण गांधी हा शब्द ऐकत आलो आहे. इतिहासाचा विषय निघाला की महत्त्वपूर्ण व्यक्ती कोण म्हटलं जातं, तर गांधी म्हटलं जातं. इंग्रजांना घाबरवणारे किंवा इंग्रजांच्या विरोधात आंदोलन करणारे. पण आंदोलन हा शब्द आला की आपल्याला पहिल्यांदा आठवतं हिंसा. पण गांधी हे व्यक्तिमत्व असं आहे जे अहिंसेच्या मार्गाने सुद्धा इंग्रजांना घाबरवलं. म्हणजे गांधी साधारण नुसती व्यक्ती नसून तो एक विचार आहे. त्या विचाराचं जे प्रगल्भ स्वरूप त्या विचारांना आहे ना, ते एका क्षणात समजू नाही शकत. आणि आत्तापर्यंत जेवढं वाचत आलो होतो, पाहत आलो होतो, कुठेतरी असं वाटायचं की त्या सानिध्यात जाऊन ते आत्मसात करावं. तर त्याची आज संधी मिळाली. आज वर्धा येथे आपण बापू कुटीमध्ये या आश्रमात आपण आलो आहे. आणि दिवसभर जे फिरत होतो, एक मनामध्ये एक शांतता म्हणा किंवा एक कुतूहल निर्माण व्हायचं की गांधीजींचा टेलिफोन पाहितला की असं वाटायचं की त्यावेळी व्हॉइसरॉयला कदाचित गांधीजींनी या टेलिफोनवरून सुनावलं असेल किंवा बोलले असतील. एक भारावून जातं इथं आलं की, खरंच भारावून जातं. आता थोड्याच वेळात प्रार्थनेचा कार्यक्रम चालू होणार आहे. त्या प्रार्थनेचं वैशिष्ट्य असं की महात्मा गांधीजींनी त्यांच्या एका शिष्याला, मी गेल्यानंतर ही प्रार्थना नित्यनेमाने चालू राहावी हे त्यावेळी सांगितलं होतं. आणि ते अजूनही रेग्युलरली रोजच्या रोज प्रार्थना इथं होती. आज खास आम्ही आवर्जून त्या प्रार्थनेच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. आणि आता थोड्याच वेळात साधारण 6 वाजता प्रार्थना चालू होते. तयारी झालेली आहे. प्रार्थना सुरू होण्याच्या अगोदरचा थोडासा वेळ आहे. त्या वेळेमध्ये बसून आम्ही दिवसामध्ये काय केलं, काय अनुभवलं हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. बापू अनुभवताना काही गोष्टी आम्हाला आज दिवसभरामध्ये बघायला मिळाल्या. म्हणजे आम्ही आतापर्यंत अनुभवलेले बापू म्हणा, महात्मा गांधी म्हणा, ते पुस्तकातले होते हे सांगायला आपण सगळ्यांनी सुद्धा पुस्तकात अनुभवले. पण प्रत्यक्ष बापू कसे होते, प्रत्यक्ष बापू राहायला कुठे होते, या आश्रमात प्रत्यक्ष बापूंनी जे चरख्यावर सूत विणलं ते कसं त्यांनी केलं, या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्याच. पण त्याच्याबरोबर आज काही आम्हाला वेगळ्या पद्धतीचे पण अनुभव आले. ते म्हणजे इथं आल्यानंतर आम्हाला एकंदरीत आम्ही वाचलेला बापू, आम्ही वाचलेले गांधीजी आणि प्रत्यक्षात असलेले गांधीजी याच्यामध्ये थोडासा का होईना एक थोडीशी तफावत दिसून आली. कारण सकाळपासूनच आपण साधारणपणे स्टेटस ठेवतो सगळेजण, आम्ही पण स्टेटस ठेवले. पण स्टेटसला काही जणांचे जे रिप्लाय आले त्याच्यामध्ये पण आमच्या काही मित्रांनी सांगितलं की नाही, आमचं आणि बापूंच्या विचारांचं नाही पडत. म्हणजे काय असतील त्याच्यामध्ये वेगळ्या विचारसरणीचे लोक, त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही जे गेलाय वर्ध्याला बापूजींच्या आश्रमामध्ये, तर ते कुठंतरी आम्हाला खटकतं किंवा आम्हाला पटत नाही. कारण आम्हाला बापू पटत नाहीत, कारण आम्हाला त्यांचे विचार पटत नाहीत. पण एकंदरीत बापू
किंवा गांधीजी हे एक नाव नाही, हे एक विचारसरणी, जसं की सूरजने सांगितलं ते आज आम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला मिळालं. ते सांगायला आम्हाला आनंद वाटतोय. कारण दुसरी एक गोष्ट म्हणजे गांधी समजणं म्हणजे ही एवढी सोपी गोष्ट नाही. जो माणूस स्वतःला समजू शकतो तोच माणूस कुठेतरी गांधीजींना समजू शकतो. स्वतःमधली जी ताकद आहे, स्वतःवरचा जो आत्मविश्वास आहे ते समजणं म्हणजे गांधी समजणं. गांधी समजणं म्हणजे गांधीजींचा इतिहास समजणं किंवा गांधीजींनी इतिहासामध्ये काय चुकीच्या गोष्टी केल्या, काय बरोबर गोष्टी केल्या, हे जर तुम्ही वाचत बसला, त्याचं जर अनुसरण करत बसला आणि त्याच्या कुणास तरी ऐकून भरीव गोष्टीनुसार गांधीजींना जज करायला लागला तर गांधीजी समजणं शक्य नाही. गांधीजींना समजायचं आहे तर आपण त्यांनी केलेल्या कामापाशी आपल्याला जावं लागेल. त्यावेळेस ज्यावेळेस मिठाचा सत्याग्रह होत होता आणि त्यावेळेस ज्यावेळेस इंग्रज सरकार मिठावर मोठमोठे कर लादत होते, त्यावेळेस गांधीजींनी काय विचार केला असेल की हा पेटून उठणारा एक हाडामासाचा सापळा असणारा एक वृद्ध माणूस जो इंग्रजांविरुद्ध पेटून उठतो, काही मुठभर माणसांना घेऊन निघतो आणि चालायला लागतो आणि ज्यावेळेस त्यांची ती दांडी मार्च ते जी संपते त्यावेळेस ज्यावेळेस तो वळून बघतो त्यावेळेस आपल्या पाठीमागं लाखो लोक त्याला चालताना दिसतात. ही एक सोपी गोष्ट नाही मित्रांनो. आणि ह्या गोष्टीचा दबदबा, ह्या गोष्टीची ताकद जी गांधीजींच्या पाठीमागं होती, लोकांची ताकद, ती व्हाईसरॉय झाल्या किंवा सगळ्याच इंग्रज अधिकाऱ्यांना माहीत होती आणि म्हणून ते सगळेजण गांधीजींना घाबरायचे. ही सोपी गोष्ट नाही. म्हणजे गांधीजी अख्ख्या जगाने स्वीकारला हे आपल्या सगळ्यांना माहिती. युनोमध्ये आज विषय निघाला तर आपल्या देशाला गांधींचा देश म्हणून ओळखलं जातं. कुठेही असो जागतिक स्तरावर आपल्या भारत देशाला गांधींचा देश म्हणून ओळखलं जातं. पण भारतामध्ये कुठंतरी गांधींचं महत्त्व, गांधींचं असणं हे आपल्या भारतीय लोकांना किंवा आमच्या मित्रांना देखील काही जणांना खटकतं, काही जणांना पटत नाही. ही एक मोठी शोकांतिका आहे. बरोबर ना? तुला काय वाटतं तुला? आत्ताच काल परवाचं उदाहरण घ्यायचं झालं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी संपूर्ण जगाला उद्देशून सांगितलं की इथून पुढे अमेरिकेची वाटचाल ही गांधीजींच्या विचारसरणीवर असेल. क्या बात आहे. हे आत्ता काल परवा अक्षरशः न्यूज किंवा पेपरला आलेलं स्टेटमेंट आहे बायडेनचं, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. संपूर्ण जग गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन पुढे चालण्याचं सामर्थ्य दाखवतं. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या महत्त्वाच्या कार्यालयांच्या बाहेर महात्मा गांधीजींचे पुतळे उभारले जातात आणि आपल्या इथे आपण आता स्पेसिफिक नाव न घेता पण अक्षरशः पुतळ्यांची कधी कधी विटंबना केली जाते. आपण फक्त पुतळ्यापुरतं मर्यादित राहतो. आपण त्या माणसाच्या विचारसरणीकडे पाहायचं विसरतो आणि ज्यावेळी आपण एखादा व्यक्ती वाचतो, एखाद्या व्यक्तीबद्दलचं चरित्र वाचतो किंवा आपण म्हणूया की गांधी वाचल्याशिवाय गांधी समजणार नाही. कोणीतरी सांगितलं, कोणीतरी आपल्याला पेटवून दिलं की हे असं होतं, हे तसं होतं, याच्यावरती विश्वास ठेवणं मला वाटत नाही की ते बरोबर आहे. मग त्यात अजून एक फॅक्ट असा आहे की जसं की आपण मला वाटतं काही दिवसांपूर्वी किंवा काल परवा चर्चा केली की गांधीजींना विरोध तुम्ही ज्यावेळेस करता, तुम्ही गांधीजींना ग्राउंड लेवलला विरोध करू शकता, गाव पातळीवर तुम्ही विरोध करू शकता, तालुका पातळीवर देखील विरोध करू शकता, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुम्हाला गांधींपुढं नमावंच लागतं. आता याचं उदाहरण म्हणजे, आता उदाहरण देत बसणार नाही किंवा कोणाचं नाव घेणार नाही, कुठल्याही समूहाचं नाव घेणार नाही, पण एक गोष्ट अशी आहे की आमचेच काही मित्र जे आमच्या पातळीला येऊन असं म्हणतात की गांधीजी आम्हाला पटत नाही, गांधीजींचा आम्ही निषेध करतो. पण त्यांना आवडणारे नेते राष्ट्रीय पातळीवर गांधीजींचा सन्मान करतात, गांधीजींना पुजतात, गांधीजींच्या नावावर त्यांचं सगळं राजकारण चालू आहे. हा फॅक्ट असा आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की गांधीजींना जर तुम्हाला सत्तेमध्ये टिकायचं असेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जर तुम्हाला जगायचं असेल, तुम्हाला जर पुढं जायचं असेल तर तुम्हाला गांधी सोडून चालणार नाही. गांधीजींचा ज्यावेळेस तुम्ही हात सोडाल ना मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला कुठेही थारा मिळणार नाही. ही एक सत्य बाब आहे आणि हे सगळ्यांना मान्यच करावं लागेल. भले आपल्या देशामध्ये काही ठिकाणी, काही राज्यांमध्ये काही लोकांकडनं गांधींचे पुतळे तयार केले जातात आणि त्यांना गोळ्या वगैरे घातल्या जातात, पण गांधींना गोळ्या घालून गांधींच्या पुतळ्यांची विटंबना करून गांधी संपणारा नाही. कारण गांधी म्हणजे केवळ पुतळा, गांधी म्हणजे केवळ नाव किंवा गांधी म्हणजे केवळ एक मूर्ती नाही. गांधी म्हणजे आहे तो विचार, तो कधी संपणार नाही. ज्या वेळेस आपण त्या विचाराशी आपला देश, अख्खा संपूर्ण देश ज्यावेळेस तो विचार, गांधींचा विचार कुठेतरी दूर ढकलण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळेस देशावर सगळ्यात मोठं संकट आलेलं असेल. ही एक महत्त्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. बरोबर. ह्या झाल्या इतर गोष्टी.
आज दिवसभरामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गांधींबद्दलच्या काही बारीक सारीक गोष्टी समजल्या जसं की एंट्री पॉईंटला आपण सुरुवातीला आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही शेजारी खादीची दुकानं बघितली तर तिथंही म्हणजे एक गांधीजींनी काय म्हणता येईल त्यांना स्वदेशीचा जो नारा होता, नारा दिला होता. स्वतः स्वनिर्मित गोष्टी आपण आत्ताही पाहतो की देशाची अर्थव्यवस्था ही कशावर अवलंबून असते, देशाचा GDP, की आपण किती गोष्टी निर्यात करतो. बरोबर. आपण जितकं निर्यात करतो तितक्या आपल्या पैशाची किंमत वाढते, चलनाची किंमत वाढते आणि आपण जितकं आयात करतो तेवढी ती घसरत जाते. पण हे त्यावेळी गांधीजींनी सांगितलं की स्वदेशी वस्तू निर्माण करा, स्वदेशी गोष्टींचा वापर वाढवा. ज्यावेळी आपण स्वयंपूर्ण असू, गांधीजींनी तर हे पण सांगितलं होतं की स्वयंपूर्ण खेडं असावं किंवा नाही का खेड्यांकडे चला, हा गांधीजींचा मंत्र आपण आजपर्यंत त्याचा अर्थ हाच की खेड्यांमधूनच आपली कुठेतरी प्रगती होऊ शकते. खेड्यांना जर आपण नाही का आपण शहराच्या दिशेने पळतोय, शहरांमध्ये जाऊन कामं करतोय आणि शहरांचाच विकास कुठेतरी करतोय. पण खेड्यांमध्ये जर आपलं खऱ्या अर्थानं समृद्ध व्हायचं तर आपल्याला खेड्यांचा पण विकास करणं गरजेचं आहे. गांधीजींनी जे सांगितलं ते त्यांनी स्वतः त्याचं अनुसरण केलं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक गोष्ट हेच महत्त्वाचं आहे की गांधीजींनी कोणतीही गोष्ट सांगायच्या आधी त्याचं अनुकरण केलं, स्वतः आत्मसात केलंय, स्वतः त्याप्रमाणे राहिलेत, वागलेत आणि त्यानंतर त्यांनी लोकांना सांगितलं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात. आणि त्यांचं काय अनुसरण आहे ते अजूनही इथल्या आश्रमामध्ये काही लोक करतात. आपण बघतोय दिवसभर आम्ही इथं फिरण्यासाठी जरी आलो असलो, त्या गोष्टी अनुभवण्यासाठी जरी आलेलो असलो तरी इथं काही आश्रमातले जे लोक आहेत ते अजूनही बापूंच्या चरख्यावर सूत काढताना दिसतात आपल्याला, किंवा त्यांनी अजूनही त्याच कामामध्ये ते मग्न असताना आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर बापूजींच्या कामाचे किंवा बापूजींनी इथं राहिल्याचे जे काही पुरावे त्यांनी वापरलेल्या त्यांनी वाचलेले जे काही पुस्तक आहेत, पुस्तकांचं एक संग्रहालय आहे शेजारी, ही सगळे जिवंत पुरावे आपल्याला इथं बघायला मिळतात. एवढं त्यांनी मेंटेन केलं या गोष्टींना, बापूंच्या आठवणींना त्यांनी इथं मेंटेन केलं, जेणेकरून देशातला म्हणा राज्यातला म्हणा कुठलाही व्यक्ती आला आणि त्यांनी जर इथं बघितलं तर त्याला बापू इथं राहतात की काय, अजूनही जिवंत आहेत की काय याची अनुभूती नाही का त्यांना बघायला मिळत. कारण गांधीजींवर खरं तर बोलावं तितकं कमी आहे. अक्षरशः म्हणजे आमचं ज्ञान कमी पडू शकतं त्या गोष्टींसाठी, पण आत्तापर्यंत जे अनुभवलं होतं, जे वाचलं होतं ते कुठंतरी डोळ्यांनी पाहता यावं. कारण नुसते कानावर पडलेले शब्द ते थोडे अपुरे वाटू लागले, त्यामुळे डोळ्यांनी पाहावं यासाठी म्हणून खास हे वर्ध्याचं नियोजन होतं. 2 ऑक्टोबर हा दिवस हे महात्मा गांधीजींची जयंती, खास त्या निमित्ताने आज इथे आलो. आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देखील इथे येऊन गेले. नेहरू युवा केंद्रामार्फत अनेक कार्यक्रम देखील झाले. त्याचसोबत रेग्युलर सेवाग्रामचे होणारे कार्यक्रम याचा देखील आम्ही याच्यात देखील सहभाग नोंदवला आणि या सुवर्ण क्षणांना आज आम्ही उपस्थित राहू शकलो. याचं आपण म्हणजे खरंच आम्ही भाग्य मानतो. मला वाटते प्रार्थनेची वेळ झाली. आपण प्रार्थना पाहूयात की आश्रमात साधारण प्रार्थना कशी चालते. वीर पराई जा
तेरो नाम सबको सन्मति दे भगवान। ईश्वर अल्लाह तेरे 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 नाम सबको सन्मति दे भगवान। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पुस्तक का नाम है बापू के पत्र, कुमारी प्रेमा बहन कंठक के नाम। इसका संपादन किया है काका साहब कालेलकर ने। मेरे घर का वातावरण धार्मिक रुचियों का पोषक था। धार्मिक संस्कार, देव पूजा, विधि विधान, त्योहार, उत्सव सभी कुछ होते रहते थे। मेरे पिताजी बड़े श्रद्धालु और अध्यात्म तथा धर्म के अभ्यासी थे। सरकारी नौकरी में और साधारण मध्यम वर्ग के होने के कारण उनकी प्रवृत्तियों पर मर्यादा लगी हुई थी, लेकिन महात्मा गांधी जी के प्रति उनका बड़ा आकर्षण था। महात्मा गांधी यंग इंडिया के संपादक हुए, तब से पिताजी उसके पाठक बने। वाचनालय से हर हफ्ते यंग इंडिया का अंक नियमित रूप से वे लाते थे, स्वयं पढ़ते थे और मुझे भी पढ़ने के लिए देते थे। तब मैं अंग्रेजी की चौथी कक्षा में पढ़ती होऊंगी। मुझे अंग्रेजी का इतना ज्ञान कहाँ से होता, फिर भी मैं उसे भक्तिपूर्वक और रस लेकर पढ़ती थी और बाद में अच्छी तरह समझने भी लगी थी। पिताजी या मैं यंग इंडिया का एक भी अंक पढ़ना चूके नहीं। गर्मी की छुट्टियों में मैं कभी महीने डेढ़ महीने के लिए बाहर जाती तो पिताजी उसके सप्ताह के सारे अंक संभाल कर रख लेते थे और मैं वापस आती तब मुझे पढ़ने के लिए देते थे। उस समय राष्ट्रीय साहित्य या महात्मा जी संबंधी साहित्य मराठी में बहुत नहीं था, लेकिन मेरे सौभाग्य से अंग्रेजी शाला में 2 अच्छे शिक्षक आए, जिनसे समय समय पर दोनों प्रकार के साहित्य के बारे में मुझे जानकारी मिलने लगी। मैं अंग्रेजी चौथी में थी तब श्री वे गजेंद्र गढ़कर नाम के एक शिक्षक ने 1 वर्ष तक पढ़ाया। वे कॉलेज में तत्वज्ञान के विद्यार्थी महाराष्ट्र के प्रसिद्ध तत्वज्ञानी प्रोफेसर रानडे के विद्यार्थी स्वामी विवेकानंद के भक्त और स्वदेशी की मुक्ति के लिए लगन रखने वाले व्यक्ति थे। उनके कारण मुझे भारतीय और यूरोपीय तत्वज्ञानियों का परिचय हुआ। कोई 1 साल बाद वे शाला छोड़कर चले गए। उसके बाद भी उनके साथ वर्षों तक मेरा संबंध बना रहा। आगे चलकर प्रोफेसर गजेंद्र गढ़कर नासिक के हंसराज प्रागजी ठाकरसी कॉलेज में पहले प्राध्यापक बने और बाद में आचार्य हुए।